सर्व महिलांना मी 8 मार्चच्या निमित्ताने, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि सर्वांना चांगली आपण म्हणू की हेल्थ आणि एक चांगलं स्वास्थ्य त्यांना लाभो अशी मी आपल्यासाठी इच्छा व्यक्त करते की आपण सर्वांनी चांगलं या पूर्ण वर्षभरात आपल्या प्रकृतीकडे, स्वास्थ्याकडे लक्ष द्यावं. खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांना. मॅडम, एक आपण आदर्श पदावर कार्यरत आहात. इथे येईपर्यंत आपल्या ज्या अडचणी निर्माण झाल्या या पदापर्यंत येण्यापर्यंत, तर ह्या अडचणी प्रत्येक स्त्रीलाच कुठल्या ना कुठल्या पदापर्यंत जाईपर्यंत झालेल्याच असतात. याकडे तुम्ही कसं बघता आणि ते कसं फेस करावं महिलांनी? पहिलं तर मला या पदापर्यंत यायला कुठल्याच अडचणी नाही प्राप्त, म्हणजे मला अडचणी आल्या आहे. अडचणी काय असतात की आपल्याला आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेत जेव्हा पास होतो किंवा तेव्हापर्यंत तो जो प्रवास आहे तो मात्र खडतर असतो. त्याच्यामध्ये आपला अभ्यास असो, आपण तिथपर्यंत त्या स्पर्धेच्या अनुषंगाने केलेली तयारी असो, त्यात थोडासा तो वेळ असतो, तो मात्र ती आपली खरी परीक्षा असते. त्यानंतर मात्र असं अडचणी कुठल्या येत नाहीत. आपण हे सर्व आपल्या इच्छाशक्तीवर आहे, चांगलं काम करण्यावर आहे. एक उच्च पद भूषविताना आणि एक कौटुंबिक जबाबदारी देखील आपल्यावर आहे, ती आपण कशी पार पाडता? आता हा एक 22 वर्षाचा माझा शासकीय जी प्रवास नोकरी आहे त्याच्यामधला प्रवास आहे आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा त्याची सवय झालेली आहे की मला हा वेळ जो आहे त्यांच्यासाठीचा वेळ जेव्हा मी त्यांना देते तेव्हा पूर्ण वेळ देते. जेव्हा देऊ शकत नाही तेव्हा त्यांना लक्षात येतं की काही ना काहीतरी अपरिहार्य कारणामुळे आपला जो वेळ आहे तो आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांची तशी काही कुरबुर अशी नसते मुळात. बऱ्याचदा ते माझ्यासोबत इथे येतात. कधी मला जर प्रवासानिमित्त कुठे जायचं असेल तर मग ते येऊ शकत असतील तर आम्ही तसं मग ह्या जे आपण म्हणतो की प्रायोरिटायझिंग म्हणजे काय महत्त्वाचं आहे आता त्याची एक सगळ्यांनाच पूर्ण फॅमिलीला सवय लागून गेलेली असते. मॅडम, अशा काही उदाहरण आहेत की मुलींना शिकायचं असतंय पण त्यांचे लग्न करून दिले जातात, किंवा महिलांना घराबाहेर पडून नोकरी करावीशी वाटते पण घरातून त्यांना सपोर्ट मिळत नाही, अशा महिलांसाठी आपण काय सांगाल? मला असं वाटतं की बरोबर आहे, मी हे पाहिलेलं आहे ग्रामीण भागात हे बऱ्याचदा होतं. परंतु आता ज्या पद्धतीने ग्रामीण भागातून मुली पुढे जात आहेत आणि अभ्यास करत आहेत त्याच्यामुळे पालकांना हे कळून चुकलेलं आहे आणि ज्यांना कळलेलं आहे पण तरीही जर ते त्याच्यावरती अंमल करत नसतील तर त्यांनी याचा नक्कीच विचार करावा. कारण ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे त्यांच्यासाठी तरी निश्चितच त्यांनी आपल्या मुलींना पुढे ते नोकरीसाठी असो, शिकण्यासाठी असो, त्यांना जर बाहेर पडायचं असेल तर पालकांनी निश्चित त्या बाबतीत सकारात्मक विचार करावा. मॅडम, महिला दिनानिमित्त सर्व महिलांना आणि कॉलेजच्या मुलींना शुभेच्छा संदेश द्या. मला असं वाटतं की मग हा संदेश दोन्हीसाठी वेगवेगळा असतो असेल असं मी म्हणते. ज्या कॉलेजमध्ये आहेत त्यांना अजून भरपूर काही त्यांची स्वप्न पूर्ण करायला सुद्धा एक वावही आहे आणि अजून त्यांची कॉलेजची वर्ष पूर्ण व्हायची आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी भरपूर अभ्यासही करावा, सोबतच त्यांनी भरपूर म्हणजे स्ट्रेस न घेता अभ्यास करावा आणि आपले छंदही जोपासावेत. ज्या बाकीसुद्धा महिलांना मला हे सांगायचं आहे की खूप कामाचा ताण घेऊ नका. आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीचा फक्त एकटीने ताण घेऊ नका. तर तो ताण जो आहे तो एकतर कसा कमी करता येईल हे बघा, नाहीतर तो विभागून द्या ना. म्हणजे सगळ्यांना त्याचं प्रत्येकालाच म्हणजे हे कुटुंब ही काही फक्त महिला याची एकटीची जबाबदारी नाही आहे. तर हे सुद्धा याची सुद्धा जाणीव सगळ्यांना करून देणं आवश्यक आहे. आपण जेव्हा महिलेला मल्टीटास्किंग म्हणतो आणि ती खरंच असते, कारण ती फॅमिली सांभाळते, ती नोकरी करते,
ती घर पूर्ण सांभाळते. मग तिच्यामध्ये तो एक इनहेरंट पॉवर आलेलीच असते. फक्त त्याचा वापर तिला आणि तिच्यामध्ये ती शक्ती आहे हे तिला स्वतःलाच जाणवणं आवश्यक असतं. आपण ज्याला कस्तुरी म्हणतो ती तशी एक गोष्ट आहे की ती कस्तुरी त्यांच्यामध्येच आहे. तर त्यांनी त्याचा अनुभव घ्यावा आणि आयुष्य जगावं असं मला वाटतं. मॅडम, एक उच्च पद आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळता आपल्याला गझलेचा देखील रुची आहे गझलमध्ये. तर हे कसं मॅनेज करता आणि स्वतःची आवड कशी जोपासता तुम्ही? वेळ कधी काढता? अच्छा, हाही चांगला प्रश्न आहे. खरं तर मला प्रवासाची खूप सवय आहे आणि नोकरी निमित्त मी म्हणजे कामकाजात जेव्हा मोठे लॉंग जर्नी आपल्याला म्हणू असं होतं तेव्हा माझ्याकडून खूप सारं लिखाण होतं प्रवासामध्ये. आणि मला गझलेची आवड आहे, गझल आणि खूप वाचन मी करते म्हणून आपण म्हणतो ना, वाचनाने आपण समृद्ध होत राहतो. तर त्याच्यामुळे माझी आवड सुद्धा मला जोपासता येते. नाही तर बऱ्याच दिवस जर आपण काही वाचन करणार नाही तर लिखाणही करणार नाही, कारण मनात विचार येणारच नाही. तर म्हणून हा वेळ जो आहे, मी आता जसं बोलले की शिफ्टिंग प्रायोरिटीज, तुम्हाला हे ठरवायला पाहिजे की आज आपल्याला काय, आज फॅमिलीसाठी वेळ हा फॅमिलीसाठीच आहे. सकाळचा वेळ मी कोणालाच देत नाही, कारण मी मॅरेथॉन रनर आहे आणि एक नाहीतरी आठवड्याला माझं 65 ते 70 किलोमीटर मी रन करते. तर महिन्याला जवळपास 250 किलोमीटर रन करते. तर मी मग तो वेळ कोणालाच देत नाही. तसंच मी वाचनासाठी